ज्वारीचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापुरात आता सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे सोलापुरात सुरू असलेली एक अनोखी स्पर्धा एकंदरीत अशी आहे की सोलापुरात ड्रीम फाउंडेशनच्या वतीने भाकरी बनवण्याची एकंदरीत स्पर्धा चालू आहे। सोलापूर जिल्ह्याचा जर भौगोलिक विचार करायचा झाला तर सोलापूर जिल्ह्यालगत असलेला कर्नाटक राज्यामध्ये देखील भाकरी हे प्रमुख खाद्य म्हणून जे आहे ते खाल्लं जातं। सीमावर्ती भागात देखील भाकरीचा जो आहे आहारात प्रचंड प्रमाणात वापर होतोय। एकंदरीत सोलापुरात गड्डा यात्रा असल्या कारणाने जी आहे ती ही भाकरी बनवण्याची एक अनोखी स्पर्धा सोलापुरात सुरू होते। महिलांचा देखील या स्पर्धेला जो आहे तो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत। दीदी, काय स्पर्धा आहे नेमकी? भाकरी बनवण्याची स्पर्धा। भाकरी बनवण्याची? कशाच्या भाकरी आहेत या? ज्वारीच्या का बाजरीच्या? ज्वारीची भाकरी। बर, किती वेळापासून भाकरी बनवताय? मी आता म्हणजे अर्धा तास झालं बसले। अजून दोन तासापर्यंत बनवायची आहेत भाकरी। किती झाल्या अर्ध्या तासात भाकरी बनवून? 10 भाकरी झाले। अर्ध्या तासात 10 भाकऱ्या बनवल्यात? हो। किती भाकरी बनवायच्या आहेत 2 तासात? 2 तासात आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या भाकऱ्या बनवायच्या। तुमच्याकडून किती बनतील? माझी अपेक्षा 30-40 बनतील। 30-40 भाकरींच्या। एकंदरीत सोलापुरातील महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या भाकरी बनवण्याच्या स्पर्धेत दिसून येतो। आपण या स्पर्धेविषयी आयोजकांकडून अधिकची माहिती घेऊयात। ताई, NDTV मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। ही स्पर्धा घेण्याची संकल्पना कशावरून सुचली हो? ड्रीम फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे। सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही महिला सबलीकरण आणि महिलांविषयी कुतूहल हे उपक्रम दरवेळेला राबवत असतो। भाकरी बनवण्याची स्पर्धा खरं तर ही स्पर्धा नाहीच आहे। भाकरी करताना रोज महिला त्याच पद्धतीने त्याच ह्याच्यामधून जात असते, पण तिला एक वेगळं वळण, तिचं एक ध्येय साध्य व्हायला पाहिजे। अनेक महिलांचं मी आतापर्यंत बघितले, माझ्याकडे येणाऱ्या त्या गटाच्या माध्यमातून महिला येतात, त्या महिला सांगतात की मी भाकरी व्यवसाय करून मुलांना शिक्षण दिलं, मुलांना मोठ्या पदापर्यंत पोहोचवलं। म्हणजे नुसतं भाकरी हे घरापुरतं भाकरी नसून ते एक मोठं व्यवसाय देखील होऊ शकतं। आणि सोलापूर ही ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जातं, भाकरीची फॅक्टरी म्हणून ओळखली जाते। तर आताच ग्रामदैवत सोलापूरची श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा आहे, त्या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी देता येईल या उद्देशाने आम्ही आज ही भाकरी स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे। यामध्ये 350 ते 400 महिला सहभागी झालेत। कालचं 50-50 3 टप्प्यांमध्ये आम्ही घेतलं। आता देखील 50-50 ही महिला बसतात सध्याला आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतोय। आयोजकांचं असं सांगणं आहे की महिलांचा एकंदरीत उत्स्फूर्त प्रमाणे जो प्रतिसाद आहे या भाकरी बनवण्याच्या स्पर्धेत दिसून येतो। भाकरी थापणाऱ्या हातांचे दृश्य संकलित करणाऱ्या व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।